हिंगोलीत ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। हात न मिळवणं ही फक्त नौटंकी, सामना खेळवायलाच नको हवा होता। भारत पाकिस्तान सामन्यावर आदित्य ठाकरेंची टीका। बीडमध्ये दोनही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी। नारायणगडावरील तयारीची ड्रोन दृश्य। बीडमध्ये मुंडेंचा आणि जरांगेंचाही दसरा मेळावा। नारायणगडावर जरांगे यांचा मेळावा। नवी मुंबईत राजकीय भूकंप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी पक्षप्रवेश। विरारच्या विवा कॉलेजमध्ये लवजिहाद। गरब्या आडून लवजिहाद सुरू। भाजपच्या अशोक शेळकेंचा गंभीर आरोप। व्हिडिओ आणि सोशल मीडिया चॅट शेअर करत आरोप केलाय। दळवी यांना उत्तर देण्यास आमचे प्रवक्ते सक्षम। सुनील तटकरे यांचं दळवींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर। महेंद्र दळवींची तटकरेंवर खालच्या शब्दात टीका। बंडू आंदेकर टोळीच्या अनधिकृत ठिकाणांवर हातोडा। दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच। पुणे पोलिसांकडून सलग 6व्या दिवशी कारवाई। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांचा दौरा। सरनाईक यांनी विविध विकास कामांची पाहणी केली। तातडीने अतिक्रमण हटवण्याचे निर्देश। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। राज्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची अहिल्यानगर प्रकरणावर प्रतिक्रिया। सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू। मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा। साताऱ्याचा शाही दसरा रद्द। दसऱ्याच्या खर्चातून पूरग्रस्तांना मदत करणार उदयनराजे भोसले यांचा निर्णय। राज्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची अहिल्यानगर प्रकरणावर प्रतिक्रिया। फक्त आश्वासन नको, हेक्टरी 50,000 मदत द्या। महाराष्ट्रात निवडणुकांवेळी पैशांचा पाऊस पडतो। आदित्य ठाकरेंचा महायुतीला टोमणा। ओवेसी आणि जलील कोल्हापूर दौऱ्यावर। दोनही नेत्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध। हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध तर कोल्हापुरात तणावाचं वातावरण। दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा टीजर। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा टीजरचं शीर्षक। दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची जोमात तयारी। यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। पोलीस ठाण्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 तारखेला ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन। यवतमाळच्या जामरोड परिसरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं 71 फूट उंच भव्य स्मारक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार पाहणी। भारताच्या विजयानंतर मुंबईकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं जल्लोष। ते लोकही देशद्रोही आहेत का? ये है नया भारत। संजय राऊत, जरा पाकिस्तानच्या प्रेमातून बाहेर पडा। नवनाथ बन यांचं ट्विट करत राऊतांना टोला। राजकीय गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपसमितीची बैठक। आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। शहीद भगतसिंगाचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार। मालेगावच्या जवळके इथं आयोजित शहीद भगतसिंग जयंती कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा। भाजपचं कार्यालय जळतानाचा फोटो व्हायरल। पोस्ट हटवा अन्यथा न्यायालयात भेटू। पोस्टवरून उज्ज्वल निकम यांच्या मुलाचा काँग्रेसवर संताप। राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं नुकसान आणि नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचं राज्यपालांना पत्र। आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस। कर्जत तालुक्यातील मलठण या गावात ग्रामस्थ आणि एनडीआरएफच्या जवानांसोबत केक कापून रोहित पवारांनी वाढदिवस साजरा केला। अतिवृष्टी थांबत नाहीये। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं संकट। अमित शहांनी प्रत्यक्ष भेट देऊन मदत करावी। अमित शहांकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी। संजय राऊतांचं वक्तव्य। शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नाही। आजही शेतकरी मदतीच्या अपेक्षेत। 50,000 हेक्टरी मदत आवश्यक। कर्जमाफी करा, ती सर्वात मोठी मदत। संजय राऊतांचं विधान। पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का? आमचं काम सरकारला आरसा दाखवण्याचं, म्हणून राज्याला विरोधी पक्षनेता हवा। संजय राऊतांची टीका। टीम इंडिया पाकिस्तान सोबत खेळलेच का? सामन्यातील रक्कम दान करा। पाकिस्तान सोबत खेळलेल्या सामन्यांचे पैसे दान करा, संजय राऊतांचं वक्तव्य।
मुंबईत एकनाथ शिंदे बैठक घेणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांच्या बैठका। निवडणुकीसंदर्भात शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन, मुंबईत केलेल्या कामांची पुस्तिका देखील छापणार। गडचिरोलीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ठाकरेंच्या शिवसेनेचा आधार, अरविंद कात्रटवार यांच्याकडून कुटुंबियांना आर्थिक मदत। वादळ वाऱ्यानं मावळणारे आम्ही नव्हे, तुफानावाले दिवे आम्ही तुफानावाले दिवे। आमदार वैभव नाईक यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, कुडाळ माणगाव खोऱ्यात ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरची चर्चा। सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा युवा संवाद मेळावा संपन्न। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजन, जास्तीत जास्त तरुणांना उमेदवार म्हणून संधी देण्याचं आश्वासन। राज्यातील ओला दुष्काळ घोषित करावा का या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलं, धन्यवाद म्हणत प्रश्नाला दिली बगल। शक्य असेल तितकी पूरग्रस्तांना मदत करा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। रवींद्र चव्हाणांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी मदत पाठवली। आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी बरोबर युती नाही, रायगडमध्ये शिवसेनेची ठाम भूमिका। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पुनरुच्चार, भाजप सोबत आली तर ठीक, अन्यथा एकला चलो रे। मेट्रो स्थानकांवर हिंदी जाहिराती चालू देणार नाही, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, जाहिरात ही मराठीतच असली पाहिजे, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वक्तव्य। पालघरमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या कर्तर वाऱ्यामुळे भात पिकांचं प्रचंड नुकसान भरपाई करून द्या, शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये गेवराईच्या शहाजपूर चकला गावांमध्ये खरं तर शेतातील विद्युत डीपी उद्ध्वस्त, सरकारनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सीना नदीच्या पुरामुळे पीठापूर येथील खरात वस्तीत हाहाकार माजला, सरकारनं स्थलांतर केलेलं असलं तरी घरं नदीच्या पाण्यात गेली आहेत। पाण्याचा लोंढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्यासाठी वस्ती सोडली आहे। सरसकट द्राक्ष बाग, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, सांगलीतील द्राक्ष बागायतदार संघाची मागणी। हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका। सोलापूरच्या उत्तर बार्शीत चांदणी नदी दुथडी भरून वाहू लागली, शाळा पाण्यात तर विद्यार्थ्यांचं शिक्षण वाऱ्यावर, गावकऱ्यांचा पाण्याच्या प्रवाहात जीव मुठीत घेऊन प्रवास। महाबळेश्वरमध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 6107 मिलीमीटर पावसाची नोंद, महिन्यांपासून बरसणाऱ्या पावसानं नागरिक त्रस्त। साताऱ्यात सुमारे 7 दिवसांनंतर सूर्यदर्शन, जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मराठी कलाकार सरसावले, रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याणतर्फे आणि काही कलाकारांच्या पुढाकारानं पूरग्रस्तांना रिलीफ किट। सिंधुदुर्गात कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, मासेमारी नौकांना खोल समुद्रात न जाण्याचे प्रशासनाचे आदेश, नौकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका देवगड बंदरात आश्रयासाठी। राज्यात पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता, 6, 7 आणि 8 ऑक्टोबर या तारखेला खरं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी, रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू। हिंगोलीत कयाधू नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, संपूर्ण सोयाबीन पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हतबल, हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरात कंटेनर वाहून गेला, कंटेनरची कमकुवत झालेल्या रामसेतू पुलाला धडक, क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाहेर काढला जाणार आहे। यासोबतच गोदावरीच्या पुराचा रामसेतू पुलाला फटका। मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील काही तास जोर कायम राहण्याची शक्यता। पंढरपूरमध्ये सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ, करमाळा तालुक्यात पाण्याच्या प्रवाहानं रस्ता वाहून गेलाय,
करमाळा जामखेड गावाचा संपर्क तुटला. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू. मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरानं. भिवंडीतील बाबगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाकडून अग्निशामक दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका. करपरा नदीला पूर आल्यानं आसेगाव येथील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापूससह अन्य पिकं नासून गेलीत. ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे पपईचं मोठं नुकसान. जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान. जालन्याच्या गोदाकाठच्या नागरिकांचं स्थलांतरण. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरण. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर. सोलापुरातील अनेक गावात पाणी शिरलं. सीना नदीतून 1,54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या गंगाखेड तालुक्यात मासोळी नदीला पूर. पावसामुळे साखळी करून नदी पार करतायत. नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा, नागरिकांची मागणी. जायकवाडी विसर्गामुळे जालन्यातील विविध गावातील सुमारे 10,000 नागरिकांचं स्थलांतर. 6,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात व्यवस्था. नागरिकांसाठी भोजन आणि इतर व्यवस्था. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. उजनीतून भीमा नदीत 95,000 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली. नाशिकमध्ये पावसाची उघडीप. पूर परिस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा. रामकुंड, लक्ष्मणकुंड पूर्णतः पाण्याखाली. बदलापुरात उल्हास नदीत तरुण शनिवारी वाहून गेला. तरुणाचा अद्याप पत्ता नाही. शनिवारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं तरुणाचा शोध घेतला आला नाही. तर पाण्याची पातळी कमी होताच तरुणाचा शोध घेतला जाणार. महाराष्ट्रावर जलप्रकोप. मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो. नाशिकमध्येही गोदा घाटावरील मंदिरं, दुकानं पाण्याखाली. अहिल्यानगरमधील 32 गावं पुराच्या विळख्यात. आणखी 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट. बळीराजाच्या मदतीसाठी कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दसऱ्यापर्यंत मदतीचं ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणी यांचं आवाहन. पैठण तालुक्यात पूर परिस्थिती. अनेक घरं पाण्याखाली. मायगावला पुराच्या पाण्याचा फटका. नायगावमधील कुटुंबांचं स्थलांतरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार. जायकवाडी धरणाच्या विसर्गानं पैठण शहरात पूरस्थिती. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली पाहणी. पूरग्रस्तांच्या मदतीला धावले श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास. मंदिर न्यासाकडून 10 कोटींची मदत जाहीर. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत देण्याची घोषणा. खजिनदार पवन त्रिपाठी यांची घोषणा. नुकसानग्रस्त भागाची प्रतापराव जाधवांनी केली पाहणी. बुलढाणा, मोताळा तालुक्यात केली पाहणी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोली शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. परभणीत नुकसानग्रस्त भागात राजेश विटेकरांकडून पाहणी. शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाणार. आमदार राजेश विटेकर यांच्याकडून ग्वाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाची मदत जाहीर करा. संभाजी ब्रिगेडची मागणी. भिवंडीत मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. नागपूरमध्ये बावनकुळेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार. बावनकुळेंनी दिलं आश्वासन. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी केली गोदाघाट परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी. गिरीश महाजनांसोबत महापालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थित. शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंचा नुकसानीवरून कलेक्टरला फोन. पूरग्रस्त लोकांना मदत करण्याची वेळ राजकारण नंतर करा. जिल्हाधिकाऱ्यांनीच ज्योती वाघमारेंना सुनावले खडे बोल. हिंगोलीत अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली नुकसानाची पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत करण्याची मागणी. खासदार नागेश आष्टीकरांनी केली मागणी.
नुकसानीच्या पंचनाम्यावरून तलाठी महिलेची अरेरावीची भाषा. शेतकऱ्यांसोबत उद्धटपणाचं वर्तन केल्याचं चित्र. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील घटना. अमरावती सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाच्या डॉक्टरांचा संप मागे. आजपासून रखडलेल्या शस्त्रक्रियाला सुरुवात. अकोल्यात पुन्हा आय लव्ह मोहम्मदचे फलक घेऊन मुस्लिम समाजाचं आंदोलन. पोलिसांचा बंदोबस्त तैनात. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि हेक्टर 50,000 रुपये मदत द्या या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे मोर्चा. अकोल्यात हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याची मागणी. तेल्हारा तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. सरपंचाचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात. आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात आली. बेळगावमधील कोगनोळीमध्ये बैलजोडी बैल घोडा जोडी शर्यतीला उत्तम प्रतिसाद. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली. विदर्भातील कवीने शेतकऱ्यांच्या भीषण व्यथा कवितेतून मांडल्यात. अमरावतीमधील कवी नितीन देशमुख यांची शेतकऱ्यांची समस्या मांडणारी कविता. धुळ्यातील बारीपाडामध्ये जैव विविधता संरक्षण समितीचे पाककला वनभाजी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 620 स्पर्धकांचा सहभाग. सिंधुदुर्ग हद्दीत दाखल झालेल्या ओमकार हत्तीला जंगलात सोडण्याचा वनविभागाचा प्रयत्न. राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. पूर परिस्थितीमुळे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. राज्यात रक्ताचा काळा बाजार होण्याची भीती. नवरात्र उत्सव आणि राजकीय दबावामुळे रक्तदान शिबिरांमध्ये वाढ. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील सुविधा कळणार एका क्लिकवर. रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच तेथील सुविधांचा आढावा घेतला जाणार. मेट्रो 2 अ आणि 7 मार्गिका 30 स्थानकातील जागा व्यावसायिक वापरासाठी. मानधनाअभावी आशा स्वयंसेविकांची उपासमार. मानधन आणि दिवाळी बोनससाठी आंदोलन करणार. म्हाडाकडून मुंबईत 1500 घरे तर राज्यात 11,500 घरं. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड स्वतंत्र वेळापत्रक जाहीर. आता 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा. वादळी वातावरणामुळे सर्वच मासेमारी बोटी किनाऱ्यावर. राज्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये तसेच गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. वाडा कुडूस शहरात जिल्ह्याबाहेरील मोकाट श्वानांची दहशत. श्वानदंशाच्या घटनात वाढत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रवाशांसाठी खुशखबर. नाशिक रोड नागपूर मेमू रेल्वे गाडी धावणार आहे. मुंबई महानगरात मेट्रो सेवांचा विस्तार होतोय. याच पार्श्वभूमीवर मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी ONDC नेटवर्कवर वन तिकीट ॲप उपलब्ध. लोकशाहीच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर. बेकायदेशीर बायोडिझेल पंप बंद करण्याचे आदेश. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिले आदेश. 7ही तलाव तुडुंब. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली. तलावात 14,39,588 दशलक्ष लिटर जलसाठा जमा. गोदावरी नदीवर नवीन रामसेतू पूल बांधण्यात येणार. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आयुर्वेदाचा समावेश होणार. NSERT व UGC अभ्यासक्रम मॉड्यूल तयार करतायत. पुढील सत्रापासून अभ्यासक्रम बदलू शकतो. महालक्ष्मी मंदिरात AI आधारित गर्दी नियंत्रण प्रणाली. भाविकांना सुलभतेनं दर्शन. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. डोंबिवली गोपी चौक परिसरातील धक्कादायक घटना. KDMCच्या नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. नाल्यावर झाकण नसल्यानं तोल जाऊन मृत्यू. मुलाच्या मृत्यूनंतर KDMCला जाग. 12वीच्या फॉर्मचे चलन भरण्यावरून वाद. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. धुळ्यातील घटना CCTV चित्रित. धाराशिवच्या परंड्यात संपर्क तुटलेल्या भोत्रा गावात लोकशाही मराठी. ग्रामस्थांच्या मदतीनं लोकशाहीचा ट्रॅक्टरमधून प्रवास. मागील 6 दिवसांपासून गावाला पाण्याचा वेढा. चेंबूरच्या NG आचार्य DK मराठे कॉलेजमधील पिक्सेल 2025-26 फेस्टिवल. VMMच्या विद्यार्थ्यांकडून फेस्टिवल साजरा करण्यात येतो. यावर्षी फेस्टिवलची थीम काय असणार याकडे महाविद्यालयांचं लक्ष.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.